मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या अपडेटमध्ये आज BST मध्ये भरती आहे। तर यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 अप्रेंटिसशिप भरती आहे। 10वी पास झालेले विद्यार्थी अप्लाय करू शकतात। त्याचबरोबर ITI पास झालेले विद्यार्थी सुद्धा अप्लाय करू शकतात। MCVC 12वी आपण त्याला म्हणतो MCVC, त्याचबरोबर MSBS VET पास झालेले सुद्धा विद्यार्थी अप्लाय करू शकतात। त्याचबरोबर ITI 2026 ला परीक्षा देणारे म्हणजे आता जी परीक्षा आहे जुलै मध्ये ते सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात। तर BST अंडरटेकिंग म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अंडरटेकिंग मध्ये सदर भरती होत असते। तर दरवर्षी साधारण ही भरती निघत असते। तर जाऊ डायरेक्ट डिटेल्स व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही शिवराज सर चॅनलवर सबस्क्राइब करा म्हणजे नेहमीच्या अपडेट तुम्हाला मिळत जातील। आता मित्रांनो याची वेबसाईटची लिंक तुम्हाला BSTची या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये खाली देणारच आहे। तर याच्यामध्ये या लिंकवर गेल्यानंतर रिक्रुटमेंटमध्येच बघा, तर इथे अपॉइंटमेंट ऑफ ट्रेड अप्रेंटिसशिप अंडर ॲक्ट 1961 तर इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण डिटेल दिसते आहे। डेट या ठिकाणी फ्लक्च्युएट होते आहे। तर 13/5 पासून ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत आणि 15/6 म्हणजे 1 महिना साधारण तुम्हाला दिलेला आहे। तर याच्यामध्येच पूर्ण दरवर्षी ही भरती निघते। तर यामध्ये मेकॅनिकल मोटर व्हेकल यामध्ये फ्रेशर्सचे सुद्धा विद्यार्थी म्हणजे आता 10वी पास झालेले विद्यार्थी, त्यानंतर ITI पास झालेले विद्यार्थी, ITI अपियर विद्यार्थी सुद्धा अर्ज करू शकतात। MCVC पास झालेले विद्यार्थी आणि MSBS VET पास झालेले विद्यार्थी यांना यासाठी जे फक्त 10वी असतात त्यांना 2 वर्षाचं ट्रेनिंग आहे आणि जे ITI पास झालेले असतात त्यांना 1-1 वर्षाचं ट्रेनिंग आहे। मग या ठिकाणी मेकॅनिकल मोटर व्हेकल आहे, ॲटो इलेक्ट्रिशियन आहे, फिटर आहे, टर्नर आहे, वेल्डर आहे, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, RAC मेकॅनिक आहे, केबल जॉईंटर आहे, इलेक्ट्रिशियन सुद्धा आहेत, वायरमन आहे आणि शीट मेटल वर्कर या ठिकाणी अर्ज करू शकतात। तर जागासुद्धा भरपूर असतात। पूर्ण मुंबईमध्ये सदर जागा आहेत आणि फर्स्ट इयरला तुम्हाला 8,200 स्टायपेंड आणि ITI पास असेल तर या ठिकाणी 9,600 आणि 10,560 म्हणजे ITI पास असेल तर 10,560 हे स्टायपेंड त्या ठिकाणी मिळणार आहे। आता ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन्सवर गेल्यानंतर यामध्ये तुम्हाला पूर्ण लिंक दिसणार आहे। याच्यावर तुम्हाला रजिस्टर करायचं आहे। लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। आधार नंबरवर पूर्ण रजिस्ट्रेशन होत असतं। आधार नंबर टाका, नंतर पासवर्ड टाका आणि या ठिकाणी साइनअप सुरुवातीला करायचं आहे। साइनअप केल्यानंतर तुमचं एक बेसिक माहिती विचारली जाते। आता जे विद्यार्थी ITI अपियर आहेत किंवा ITI परीक्षा देणार आहेत त्यांना अप्रेंटिसशिप इंडिया या वेबसाईटवर जाऊन स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचं आहे। त्याची लिंकसुद्धा, त्याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं आहे या वेबसाईटवर तुम्हाला अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन करण्यासाठी व्हिडिओ एक खाली देणारच आहे आणि ते रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तो नंबर तुम्हाला त्या ठिकाणी ॲड करावा लागतो, अप्रेंटिस नंबर। तर साइनअप करताना हे पूर्ण डिटेल विचारली जाते। अशा प्रकारचं साइनअप झाल्यानंतर मग तुम्हाला लॉग इन करायचं आहे। तर हे जे आहे सगळे डिटेल्स तुम्हाला मिळणारच आहे। त्याचबरोबर अप्रेंटिसशिप पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक NSC सर्टिफिकेटसुद्धा मिळतं। आता लास्ट डेट आहे 13/5 पासून ते 15/6 पर्यंत सदर ॲप्लिकेशन्स घेतली जाणार आहेत। आता याच्यामध्ये अधिक माहिती हवी असेल तर नेहमीच आपण वेबसाईटवर देत असतो। तर ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी सुद्धा सूचना या ठिकाणी कशाप्रकारे असल्या पाहिजेत यासुद्धा वेबसाईटवर व्यवस्थितरित्या दिलेल्या आहेत। त्या पूर्ण डाउनलोड करून एकदा वाचून घ्या। अगदी काही स्टेप्समध्ये तुम्हाला सदर अर्ज करता येणार आहे। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। अप्रेंटिसशिप वेबसाईटला रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं आहे त्याचा व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। धन्यवाद।